आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आज आपण शालेय शिक्षण विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा असा जो शासन निर्णय जारी केला आहे तो जाणून घेणार आहोत. हा शासन निर्णय फक्त मुख्याध्यापकांसाठीच नाही तर शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक आणि संस्थाचालक यांच्यासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे शाळांमध्ये कोणत्या नवीन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत, समितीची भूमिका नेमकी काय असेल, विद्यार्थ्यांना नशेच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी कोणते उपक्रम राबवावे लागणार आहेत, याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. या शासन निर्णयातील प्रत्येक मुद्दा समजून घेणे हे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक यांच्यासह शाळेसाठीही तेवढंच महत्त्वाचं आहे. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक व्हिडिओ जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा. सोबतच सचिन अरुण जोशी शिक्षक वार्ता या फेसबुक पेजला सुद्धा आपण फॉलो करू शकता. आता आपण हा शासन निर्णय जाणून घेऊया. शालेय शिक्षण विभागाचा 28 जुलै 2026 हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे. सुरुवातीला तेवढेच महत्त्वाचे 2 संदर्भ आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना. या ठिकाणी आपल्याला प्रस्तावनेमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी माहिती जाणून घेता येईल. त्यानंतर आहे तो शासनाचा निर्णय. संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समितीकडे नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे कार्य सोपविण्यात येत आहे. या अनुषंगाने समितीने पुढील प्रमाणे कार्य करावे. सदर समितीची प्रमुख जबाबदारी ही विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी नियमित जनजागृती करणे ही राहील. नशामुक्ती क्षेत्रात कार्यरत संस्था, तज्ज्ञ, अधिकारी व या क्षेत्रासंबंधी अनुभवी व्यक्ती यांना संपर्क करून शाळेमध्ये त्यांचे सत्र आयोजित करावे. विद्यार्थ्यांचे वेळोवेळी समुपदेशन करणे, वर्तनातील बदल ओळखणे, आवश्यकतेनुसार पालकांशी समन्वय साधणे आणि मुद्दा क्रमांक 4 आहे तसेच गरज भासल्यास संबंधित तज्ज्ञांकडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी संदर्भित करणे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्याने पाहू शकता. महाराष्ट्र शासनाचं संकेतस्थळ आणि संकेतांक आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे. राज्यातल्या शाळांच्या संदर्भात हा एक अत्यंत महत्त्वाचा असा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय आहे. शाळा व्यवस्थापन समितीकडे नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचं कार्य सोपवण्याच्या अनुषंगाने दिनांक 28 जुलै 2026 हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.